पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून थँक्यू फ्रेंड्स म्हणत नवा व्हिडिओ संदेश देण्यात आलाय। सकारात्मक सूचना देणाऱ्या तरुणांचे आभार मानलेत, तर मोदी गोंधळलेले असल्याने फ्रेंड्स बोलत असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली। खासदार संजय राऊतांनी आता टीका केली। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। जंतर मंतरची जी लढाई आहे ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीने लढली जाते मुलांकडून। ज्या पद्धतीने इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला नमवलं या दोन हुकुमशाहींना, त्या पद्धतीने जंतर मंतर ही मोदी आणि त्यांच्या सायबर सेलला, त्यांच्या आयटी सेलला उद्ध्वस्त करून टाकले। आपण बघितलं असेल इराणच्या युद्धामध्ये इराणी तरुणांनी ज्या पद्धतीने सायबर सेलचा आणि त्यांच्या ज्ञानाचा, आयटी ज्ञानाचा वापर करून अमेरिका आणि नेतन्याहूला नामोहरम केलं होतं, त्याच पद्धतीनं जंतर मंतर नव्हे तर देशभरातील तरुण वर्ग जेनजी हा मोदी आणि त्यांच्या आयटी सेलला उद्ध्वस्त करतोय। राज ठाकरे यांनी शरद पवारांशी फोनवरून संवाद साधला। उद्याच्या मोर्चाचे आमंत्रण देण्यासाठी फोन आल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। उद्याच्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केलाय। उद्याच्या मोर्चाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांनी पवारांना फोन केल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते। उद्याच्या मोर्चात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सहभागी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आंदोलक विद्यार्थी कोणत्याही पक्षाचे नाहीत असं नाना पटोलेंनी म्हटलं। पेपर फुटीमुळे 22हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे असं पटोलेंनी म्हटलंय। तर जंतर मंतरवरील विद्यार्थी आपल्या अधिकाराच्या लढाईसाठी काँग्रेस आज देशभरात कॅन्डल मार्च काढणार असं पटोलेंनी म्हटलं। मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असलेला राग हा जैनजीच्या माध्यमातून आता पुढे आलेला आहे। जालियनवाला बागपेक्षाही मोठी घटना करण्याचा प्रयत्न जंतर मंतरवर दिल्लीमध्ये करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला। सरकारने पुढे एक पाऊल जाऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता। शांततेनं, अहिंसेनं हा मार्ग कसा चांगला निघेल यासाठी शांततेनं पूर्ण देशभरात आज प्रत्येक जिल्ह्यात कॅन्डल मार्च काढण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेसने केलेला आहे। आम्ही या तरुणाईंबरोबर आहोत। तरुणाईंच्या भविष्याबद्दलची आम्हाला मनात चिंता आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा त्या माध्यमातून आमची आहे आणि म्हणून आज देशभरामध्ये कॅन्डल मार्च आहे। लाडकी बहीण योजना टीकेवर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली। ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांना लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही। शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महायुतीचं धोरण आहे। वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। याच विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती की हे आणूच नका, हिची अंमलबजावणीच करू नका, शासनाचं अमुक नुकसान होईल, तमुक नुकसान होईल। काही मंडळी तर हायकोर्टापर्यंत गेलेली होती। त्यामुळे ज्यांनी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधात केस दाखल केलेले आहेत त्यांना आज लाडक्या बहिणींचा पुळका येऊ शकत नाही। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना सुरू झाली, ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, स्वर्गीय दादा असतील आणि आता सुनेत्रा काकी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुतीच्या सरकारच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना ही अशीच अविरतपणे महिलांसाठी, माता भगिनींसाठी सुरू ठेवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।